अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या घरावर आणि आपल्या घरच्या सदस्यांना कोणाची नजरदोष लागली असेल, बाहेरची बाधा झाली असेल, नजरदोष किंवा आपल्या घरामध्ये कोणाची इडापिडा झाला असेल, छोटे मुलं जर असतील तर ते सारखं चिडचिड करत असतील। कधी कधी असं होतं बघा की आपलं सगळं काही चांगलं गुणागोविंदानं आपण राहतो, आपल्या घरामध्ये खूप चांगलं राहतं, तर आजूबाजूच्या लोकांना आपलं ते चांगलं राहणं, चांगलं सुखानं राहणं हे सुद्धा आवडत नाही। तर कुणी म्हणतात अरे बापरे, ह्यांचं परिवार किती छान आहे, किती गुणागोविंदानं राहतात। आणि मग मुलं आपले खूप हुशार असतील तर आजूबाजूचे लोक मुलांना बघ अरे बापरे ते मुलं किती हुशार आहेत, आणि असं म्हटलं की बघा त्यांची टोक मुलांना लागून जाते। मग अशा वेळेस काय होतं, मुलं पण चिडचिड करायला लागतात। आणि आपल्या घरामध्ये जर आपण पती पत्नीमध्ये खूप आपण प्रेमानं राहत असाल तर लोकांना माहिती झालं अरे बापरे हे किती सुंदर आहेत, ह्यांचं परिवार, ह्यांचं पती त्यांच्या पत्नीला किती प्रेम करतो, मग किती त्यांच्या घरामध्ये सुख शांती आहे, असं जरी आपल्याला कोणी आपल्याबद्दल जर बोलायला लागले की मग त्यांची टोक आपल्याला लागते। आणि कधी कधी बघा असं होतं आपल्या घरामध्ये खूप पती पत्नीमध्ये प्रेम असतं, पण काही छोट्या छोट्या कारणामुळेच इतके मोठे मोठे भांडणे होतात। आणि ते मग आपल्याला असं कळत नाही की हे असं का झालं असेल बरं। आपल्या घरामध्ये तर पती माझा किती अगोदर ऐकत होते, एकमेकाला आम्ही किती प्रेमानं राहत होतो, किती गुणागोविंदानं राहत होतो। तर ह्या सगळ्या गोष्टी मागचं हे रिझन असतं की आपल्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या, आपल्या ओळखीच्याच लोकांनी आपल्याला त्यांची नजर लागलेली असते। नजर म्हणजे ते स्वतःहून काही करत नसतात, पण ते आपल्यावरती म्हणजे त्यांना अशी भावना असते किती छान आहे, किती छान आहे, म्हणजे त्यांना वाटतं की त्यांच्यासारखंच आपल्याला पण आपल्या घरामध्ये पण सुख शांती राहावं, एक आपसमध्ये प्रेम राहावं, एकमेकाचं पटावं, म्हणजे असं त्यांना वाटतं। मग तेच त्यांची बददुआ आपल्याकडे येते आणि तेच आपल्याला कधी कधी जाणवतं। तर ह्या गोष्टी जर आपल्याला घडत असेल आणि ह्या गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी काल अष्टमीच्या दिवशी आपल्याला काही आज उपाय मी सांगणार आहेत। हे काही जास्त काही खर्च पण आपल्याला करायचं नाही। आपल्याला काय करायचं आहे, आपले काळे बिबे असतात बघा, आपण दुकानामध्ये आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये सहज भेटून जाईल। गाडी वगैरे आपण नवीन गाडी आणली किंवा दुकान असेल तर आपण ते काळे बिबा, लिंबू वगैरे आपण ते घरच्या बाहेर आपण बांधतो। त्याचं बांधण्याचं कारण रिझन हेच आहे की जे बाहेरची बाधा आहे, जे नजरदोष आहे, जे काही आपल्याला कुणाची नजर लागू नये, जे वाईट शक्ती आहेत ते घरात येऊ नये। आणि अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मातेचीच बहीण आहे अलक्ष्मी। अलक्ष्मीला फक्त भांडणं आवडतं, अलक्ष्मीला फक्त घाण आवडती, अलक्ष्मीला जास्त आंबट आणि तिखट आवडतं। म्हणून आपण ते लिंबू आणि मिरची आणि थोडं एक काळा बिबा आपण ते टांगून ठेवतो बाहेर दरवाजासमोर किंवा आपल्या दुकानासमोर, गाडीसमोर आपण कसं बांधतो, त्याच्या मागचं रिझन हेच आहे, प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून। तर आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरावरती वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला काळा बिबा, एक लिंबू आणि थोडीशी मिरची आणि थोडी काळे उडीद हे सगळं एकत्र करायचं आहे आणि एका काळ्या कपड्यामध्ये गच्च बांधून घ्यायचं आहे। आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरावरनं आपल्या कोणत्याही देवाचं मंत्र म्हणा किंवा तुम्ही ओम चैतन्य गोरक्षाय नमः, ओम चैतन्य गोरक्षाय नमः ह्या मंत्र जप करत आपल्या मुख्य दरवाज्यावरनं, किंवा तुमचे मुलं खूप चिडचिड करत असतील तर मुलावरनं पण तुम्ही उतरून घेऊ शकता। 7 वेळेस असं ओवाळून घ्यायचं आहे। अर्धगोल चंद्रामध्ये पूर्ण पायापासून तर डोक्यापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला पूर्ण असं ओवाळून घ्यायचं आहे। 7 वेळेस ओवाळून घ्यायचं आहे।
हे उपाय पुरुष पण करू शकतो आणि पुरुषाला करणं शक्य नसेल तर महिला पण करू शकतात. तर हे ओवाळून घेऊन असं एका रस्त्यावरती नेऊन फेकून द्यायचं आहे आणि ते परत येऊन हातपाय धुवून आपल्या घरात यायचं आहे. असे केल्याने काय होईल बघा, आपल्याला कोणाची नजरदोष लागली असेल तर नजरदोष पण कमी होते. कोणाची वाईट बाधा किंवा आपल्याला कोणाची बाहेरची बाधा झाली असेल तर त्याच्यापासून पण आपल्याला मुक्ती भेटते आणि कुणाची वाईट बाधा, वाईट नजरसुद्धा आपल्या घरामध्ये लागत नाही. ही सेवा आपल्याला काल अष्टमीच्या दिवशी करायची आहे. काल अष्टमीला करणं शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी किंवा अमावस्याला ही सेवा तुम्ही करू शकता. आणि काल अष्टमी आणि दुर्गाष्टमी असे 2 अष्टमी असतात. काल अष्टमी आणि दुर्गाष्टमी. काल अष्टमीच्या दिवशी आपल्याला कालभैरव स्तोत्राचं पाठ करायचं आहे. असे कालभैरव स्तोत्र हे प्रत्येक संकटापासून संरक्षण करणारे देवता आहेत. प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण करणारे हे देवता आहेत. म्हणून ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये देवासमोर बसून एक अगरबत्ती दिवा लावून आणि 4-5 अगरबत्ती लावून त्या एका पेपरावरती ठेवून पेपर ठेवा किंवा पिलट ठेवा, त्याच्यावरती त्या अगरबत्ती लावा आणि थोडेसे पिवळे मोहरी ठेवा आणि कालभैरव स्तोत्राचं पाठ करा. 11 पाठ तुम्ही आवर्जून करा. 11 पाठ करून कालभैरव स्तोत्र वाचून आणि ते जी काही रक्षा आणि ती मोहरी आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडून द्यायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपल्या घरावर कुणाची नजर लागणार नाही आणि नजर लागली तरी त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. कालभैरव देवता ह्या वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून, वाईट बाधापासून आपलं संरक्षण करत असतात. हे आपलं संरक्षण करणारे देवता आहेत आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे. आणि ही सेवा करत असताना, कालभैरव स्तोत्राचं वाचन करत असताना एकाच बैठकीमध्ये हा स्तोत्राचं वाचन करावं. असं नाही की आपण एक वेळेस वाचलं आणि उठलं, काही काम केले मध्येच आणि दुसरं वेळेस आपण वाचले, असं करू नका. आणि कालभैरव स्तोत्राचं पाठन संध्याकाळीच करायचं असतं. संध्याकाळी 4 ते पहाटे 4 ह्या वेळेस हे प्रत्येक कालापासून संरक्षण करतात. हे कालभैरव देवतांचं ह्या काळामध्ये त्यांचं राज्य असतं. त्यांनी प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण करण्याचं हे त्यांचं वेळ आहे. संध्याकाळी 4 ते पहाटे 4पर्यंत हे आपले प्रत्येक कालापासून आपलं संरक्षण करत असतात. तेच कालभैरव देवता आहेत. ते आहेत कालभैरव देवता, पण भक्तांना खूप लवकर आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत. म्हणून ह्या देवांची आपण जेवढी पूजा करू, पाठ करू, तेवढे प्रत्येक संकटापासून आपलं संरक्षण होतं. आणि समजा आता तुम्हाला अष्टमीला करायला जमलं नसेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला कालभैरव देवाच्या मंदिरात जाऊन एक नारळ, खडी साखर आणि अगरबत्ती आणि दक्षिणा हातात घेऊन कालभैरवला देवताला विनंती करून कालभैरव अष्टकाचा 11 पाठ करून आल्याने आपल्याला प्रत्येक संकटापासून संरक्षण होते. आणि असे हे कालभैरव देवता आहेत. तर ही काल अष्टमीविषयी थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती मला. माझी माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शुभ दिवस जाओ, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. धन्यवाद.